भाग्य कोणते अजून, शुभाची माता हे भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका मी अभिमानाने जोडते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. धन्यवाद. सांग तुझ्या भाष्याला, महाराष्ट्र झुकणार नाही, शिवरायांचा स्वराज्य नमत नाही, स्वराज्यातील मावळे खाली बघत नाही. सगळ्यांना मी सावित्रीबाई. आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. लोक म्हणायचे मुलींनी घरातच राहावं. पण माझ्या मनात एकच विचार होता, मुलीही शिकू शकतात, मुलीही देश घडवू शकतात. मी शिकायला सुरुवात केली. मी शाळेत जाताना लोक माझ्यावर दगड शेण फेकायचे. माझं मन खूप दुखायचं, पण मी रडले नाही, मी थांबले नाही. मी विचार केला, ज्ञानासाठी हे सगळं सहन करायला हवं. माझे पती महात्मा ज्योतिराव फुले माझ्यासोबत होते. ते मला म्हणायचे, सावित्री तू शिकव, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही मिळून मुलींसाठी शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी फक्त काही मुली आल्या. मी त्यांना प्रेमाने शिकवले, वाचायला, लिहायला, स्वप्न पाहायला. त्या मुली हसल्या, त्यांच्या डोळ्यात नवीन उजेड दिसला. ते पाहून मला खूप आनंद झाला. मुलांनो, शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकच नाही. शिक्षण म्हणजे चांगलं वागणं, सत्य बोलणं, सर्वांना समान मानणं. आज तुम्ही शाळेत बसलात, पुस्तक हातात आहेत, हे खूप मोठं भाग्य आहे. याची किंमत ओळखा. मुलांना मुलींना साथ द्या, समानतेचा आदर करा. आत्मविश्वासाने माझं आयुष्य जगण्यासाठी होतं. आज जर मुलीही शिकू शकता असतील तर माझं स्वप्न पूर्ण झालं. शिका, शिकवा आणि देश उजळवा. धन्यवाद.